नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुशांत आपल्या सगळ्यांचं एकदम मनापासून स्वागत करते. आणि आज आहे 6 मे, तर आज आहे सुशांतचं लग्न. सकाळी सकाळी देवाक्षता वगैरे पण होत्या. तर काल जे काही हळदी वगैरे खेळलेलं ना, तर त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. खूप छान हळदीचा कार्यक्रम झालेला आहे आणि सकाळी सकाळी सगळ्यांचं सावरलेलं आहे, चहा वगैरे घेतलेला आहे आणि सगळ्यांसोबत असा तो काही रात्रीचा दिवस आहे ना, गप्पा मारणार तिकडं तिकडं, म्हणजे सगळ्यांसोबत एन्जॉय केलेलं आहे. असं असा क्षण येतच नाही की बाबा सगळीजण एकत्र राहिले आहेत वगैरे. आता बरेच दिवसांनी आम्ही सगळेजण असे नातेवाईक आहे ना, तर एकत्र राहिलेलो आणि मस्तपैकी गप्पा टप्पा चालला. सकाळी सकाळी झालं चहा वगैरे. देवाक्षतेसाठी जास्त कोण नव्हतं, म्हणजे जेवढी काही आदल्या दिवशी आली होती ना, तर तेवढ्याच जणांनी अक्षता अशा घेतलेल्या आहेत. आणि मस्तपैकी इथं सुद्धा सकाळी सकाळीचं लग्न आता चालू आहे, अक्षता देत आहे. तर इथे देवाक्षतेसाठी फक्त एकच अक्षता, म्हणजे एकच मंत्र म्हटला जातो आणि एकदाच अक्षता टाकली जाते. जे काही बाकीचे सगळे अक्षता आहेत ना, तर त्या सगळे नातेवाईक वगैरे आल्यानंतर 12:30 वाजता तेव्हा होतं. आणि जे काही बाकीचे विधी वगैरे होते ना, तर ते करून म्हणजे घ्यायचे असतात. तर अशा प्रकारे हे लग्न करतात. म्हणजे सकाळी सकाळीच देवाक्षता असतात त्याचं. आणि नंतर मग आम्ही सगळीजण नाश्ता वगैरे करायला घेतलो. मस्तपैकी तर इडली सांबर वडा असा नाश्ता होता. आणि जे सगळे ग्रुपनी होते ना, तर असा ग्रुप करून सकाळी सकाळी छानपैकी नाश्ता करायचं काम चालू आहे. आणि तिकडं जे काही अक्षता झाल्यानंतर ज्या काही विधी होतात ना, तर त्या होत होत्या. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आवरायला वगैरे केलो. आणि नंतर 12:30 वाजताचं लग्न असल्यामुळं मग परत आणि एकदा आवरायचं होतं. मग सकाळी सकाळचे हे छान छान असे काही त्यांचे विधी होते ना, तर ते चालू होते त्यांचे. तर इथे सकाळी सकाळचे जे काही त्यांचे विधी वगैरे होते ना, तर तोपर्यंत ते चालूच होते. त्याच्यानंतर आम्ही आवरायला गेलो आणि जवळजवळ 11:30 ते म्हणजे 12पर्यंत आम्ही सगळीजण आवरून आलेलो. आणि 12-12:30 वाजता अक्षता होतं, त्यामुळे सगळीजण आवरण्यात मग्न होते. त्यामुळे तिथलं काही जास्त शूट घेणं झालं. तर इथे छानपैकी आता 12 येते. सर्वांनी मिळून छान असं डान्स केलेलं, सर्व भाच्यांनी भरपूर असे छान छान डान्स केलेले आहेत.
तर कितीतरी दिवस लग्नाची तयारी करायला दिवस निघून जातात बघा पटापटा. 4-5 महिने लग्न झालं होतं ठरून, पण आता उद्या लग्न आहे असं म्हणत म्हणजे तो क्षण आता आलेला आहे आणि सगळ्यांचा आनंदाचा क्षण आता आलेला आहे आणि सर्वजण बारातीमध्ये छान असे नाचत आहेत. नवऱ्या मुलाचं पण जास्त छान डान्स झालेले आहेत. तर सगळ्या करवल्या वगैरे आहेत ना, तर एकदम छान असं डान्स केलेले आणि इथं शेवटी आमच्या नवरा नवरीची एंट्री झालेली आहे. छान अशी जोडी आहे दोघांची सुद्धा आणि आता दोघांची एंट्री झाली छान अशी. गोदा कावेरी पूर्णा शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान. तर इथं आहे ना माझ्या आत्याच्या मुलीचा मुलगा आहे बघा आणि तो किती छान अशा म्हणजे मंगलाष्टका म्हणतोय. केवढा छान आहे पण खूप छान असं म्हणतो तो. बोल बोबडे बोलत होती वडिलांच्या अंगणी, श्री गणेशा गिरवित होतो हात तुझा धरुणी. गाई गुईचे फुल फुलले होते माझ्या अंगणी, आज समर्पित केली तुला ग पतिराया चरणी. पक्षिणीचे तूच पाखरू गाई माहेर सोडून सासरी निघाली अश्रू कसे आवरू. बाग फुलवतू संसाराची पती सदैव मानुनी, हीच विनवणी करत तुला ग हात तुझा धरुणी. शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान. मच्चा सुनचारिते नरहरी पर्यंत झाले कधी प्रेती वामन परशुराम तिसरा श्रीराम सीतापती. विसरू नको तू मुली दासी पतीच्या घरी रागाने कुणी बोलिता जरी सोडू नको नम्रता जा सुखाने दिल्या घरी तू मुली जा सुखाने रमा हुर्यात सदा मंगलम शुभलग्न सावधान सावधान शुभमंगल सावधान. चिरंजीव सुशांत आणि चित्तूरका पौर्णिमा यांचा हा मंगलमय सोहळा या ठिकाणी तर चला इथं सुशांतचं छान असं लग्न आमच्या पार पडलेलं आहे आणि पौर्णिमा आणि सुशांत यांची जोडी कशी दिसते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. खूप छान अशी जोडी दिसत होती त्यांची. आणि ही आहे ना ती माझी चुलत बहीण आहे एक आणि ती रोज म्हणजे व्हिडिओ बघत असते, कमेंट करत असते, मी सुद्धा तिला रिप्लाय देत असते. मग चाललेल्या आमच्या थोड्याशा गप्पा. तर असं एरवी कधी भेटणं होत नाही, कधी आपण जास्त फोनवरती सुद्धा बोलणं जास्त होत नाही. आता ते ज्याच्या त्याच्या कामामध्ये बरेच व्यस्त असतात त्यामुळे फोन वगैरे पण करणं होत नाही. पण असं लग्न समारंभ हे ते काय असलं कार्यक्रम असले की सगळीजण असं एकत्र येतात, बोलतात, म्हणजे सगळे भेटतात. त्यामुळे खूप छान असं वाटतं. त्याच्यानंतर मग सगळ्यांना भेटून वगैरे आम्ही जेवण करण्यासाठी गेलो. तिथे जेवण वगैरे केलं. जेवणसुद्धा खूप छान होतं.
तर चला म्हटलं आज माझ्या लाडक्या भाच्यांबरोबर जेवण करूया आपण, म्हणून मी इथं त्यांच्याबरोबर इथे जेवण करण्यासाठी बसले. आणि सगळ्याजण अशा सगळ्या लाडक्या आहेत भाच्या माझ्या, आणि लहानपणापासून खूप म्हणजे माझ्याजवळ राहिलेले, त्यामुळं खूप जीव आहे आमचा एकमेकींवर, म्हणजे सगळ्या भाच्यांचा वगैरे. मस्तपैकी जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर मग जो काही रुखवत वगैरे असतं ना, तर ते थोडंसं बघून घेऊया म्हटलं. रुखवतामध्ये इतकं काय काय दिलं ना, भरपूर असं काय काय दिलेलं आहे बघा तुम्ही. डायनिंग टेबल तर चला सकाळच्या देवाक्षता झाल्यानंतर 12:30च्या अक्षता झाल्या आणि जे काही विधी असतात ना, तर ते मस्तपैकी सगळे पार झाले. जेवण वगैरे झालं. नवरा नवरींचं जे काही रुखवत असेल ना, तर तो पाहिला. मस्तपैकी फोटोशूट. आता एकदा नवरा नवरीचं लग्न झालं म्हटलं की जे ते आपापले मेंबर्स घेतात आणि फोटोशूट करायला चालू करतात. तसंच आम्ही काही इथं केलेलं आहे बघा. भरपूर असे फोटो काढलेले आहेत आम्ही. जे दिसेल ना तर त्याच्यावर फोटो काढलेले आहेत. आणि ह्याच आठवणी असतात आपल्या अशा, म्हणजे फोटो काढायचे. इथे मिस्टर वगैरे पण आले होते तिकडं सांगलीवरून सोलापूरला लग्नासाठी, तर त्यांच्यावर सुद्धा छान असे फोटो काढून घेतलेले आहेत. आणि बरेच दिवसांनी सगळे असे नातेवाईक भेटले म्हटलं ना, मग फोटो काढणं, तेवढ्याच आठवणी राहणं, हे म्हणजे भारी वाटतं बघायला परत एकदा. म्हणून छान असं आम्ही फोटोशूट वगैरे केलेलं आहे. तर असं नऊवारीचं लूक सगळ्यांनी ठरवलेलं, म्हणजे 12:30च्या अक्षतेसाठी सकाळच्या एक देव अक्षतेसाठी वेगळा लूक होता, आणि त्याच्यानंतर 12:30च्या अक्षतेसाठी असं नऊवारीचा लूक होता. काही जणांनी घातलेला, बऱ्यापैकी सगळ्यांनी घातलेलं. आणि पण आम्हाला रील्स वगैरे पण काढायचे होते थोडंसं, पण काही वेळच मिळाला नाही. एक तर आपण बरेच दिवसांनी असे सगळे एकत्र जमलेलं असतो, म्हणजे एखाद्याच्या कार्यक्रमामध्ये लग्नामध्ये सगळे आपण एकत्र जमलेलं असतो, त्यामुळं रील्स वगैरे तर ते काही राहूनच जातं. गप्पा मारण्यातच असा आपला दिवस निघून जातो. आमचंही तसंच झालेले, सगळे भेटलेले आहेत. बरेच आता दिवसांनी असं म्हणजे आमच्या इथं कार्यक्रम झालेले आहे, त्यामुळे सगळेजण असे भेटलेले आहेत आणि सगळ्यांबरोबर छान छान असे फोटोशूट वगैरे केलेलं आहे. आणि इथं माझी आजी आहे बघा. आजीसोबत आजीचं माझं मॅचिंग झालेलं सेम. तर आजीबरोबर फोटो काढून घेतले आणि सगळ्या मुलांबरोबर येतात. हा माझा मुलगा अभिषेक, आणि माझ्याबरोबर फोटो काढून घेतले. आईबरोबर काढून घेतले. ही काय अशी आमची फॅमिली आहे माहेरकडची. बऱ्यापैकी तुम्ही बघितले असेल एखाद्या कार्यक्रमामध्ये. आणि ही माझी आई आहे, आई वहिनी आहे, आणि भरपूर असे नातेवाईकांची ओळखसुद्धा असेल तुम्हाला. तर मस्तपैकी आज आम्ही फोटोशूट वगैरे केलेलं आहे भरपूर. तर सुशांत आणि पौर्णिमा यांचे सर्व कार्यक्रम, जे काही लग्नाचे कार्यक्रम असतील ना, तर ते सगळे आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. नक्की जाऊन पहा. तर यानंतर आपल्या चॅनलवरती गृहप्रवेश कसा झाला याचा व्हिडिओ येणार आहे. खूप छान आहे तो सुद्धा पाहायला विसरू नका. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.